नमस्कार, मी कृष्ण पांढरे, माझं गाव केरळा, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर। मी माझ्याच गावातून केरळा गावातून आहे। काल माननीय श्री आमदार अब्दुल सत्तार हे गावात आले होते, काही सिल्लोड तालुक्याचे कार्यकर्ते आले होते। मी एकच सांगू इच्छितो जनतेला की एक विशेष असा आहे की हा गेवराईचा रोड 2021 22 23 मधला रोड काम झालेलं आहे। त्यावेळेस आमदार अब्दुल सत्तार हे मंत्री होते, त्यावेळेसचे कामं आहे हे, काही प्युअर ब्लॅकचे कामं आहे हे 2-2.5 वर्षापूर्वीचे कामं आहे। तर विषय असा आहे की मागचे कामं दाखवत आहे, मागच्या कामाला आता या पाटीला नवीन हे केलं, पहिली परत पाटी होती इथं, त्या पाटीला रिपेरिंग केलं आणि डबल त्या कामाच्या बाबतीत आमदारानं आणि काही आमदाराच्या लोकांना हे उद्घाटन केलं। सिल्लोड तालुक्याचे कार्यकर्ते आमदार अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्ते आलेले होते। मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो, मी कोणत्या पक्षाचा नाही, काही नाही, मला काही घेणं देणं नाही, मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो। विशेष म्हणजे मी सिल्लोड तालुक्यामध्ये काही कामानिमित्त वार्ड क्रमांक 13 मध्ये गेलो होतो, तर आमदार अब्दुल सत्तार याच्या कार्यकर्त्यानं मला घेराव करून त्या दिवशी माझ्यावर दमदाटी करून मला आणि अजिनाथ भाऊ भिंगारे यांना दमदाटी करून काढून देण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही डगमगलो नाही। विशेष म्हणजे सिल्लोडमध्ये गेलो तर आमदार अब्दुल सत्तारची दादागिरी आणि माझ्या ग्रामीण भागात आले तर खोटे कामाचे उद्घाटन करणं, मला खोटं बोलता येत नाही। आज पांडुरंगाची एकादशी आहे, मी कधी खोटं बोललं मी मारुतीच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो, हे 2022-23 मधले कामं आहे आणि ह्या कामाचं उद्घाटन कधी करवले पहा। काल संध्याकाळी 7 वाजता आमदार अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्ते आले होते आणि आमदार आले होते, तर यांनी या कामाचं उद्घाटन काल संध्याकाळी 7:30 वाजता केलं। तर खोटं बोलायची बी हद राहते। कामं कोणता विकास पुरुष आहे, शेतकऱ्याच्या बाबतीत नाही तर गावच्या कोणत्या प्रत्येक गावामध्ये रोडाचे खड्डे आणि खड्डे पडलेले विकास पुरुष म्हणतात। आमदार अब्दुल सत्तार यांनी खोटं बोलण्याची बी क्षमता पाहिजे। आणि मी सिल्लोडला जाताना माझ्यावर 200 लोक भिडतात, मग तुमची दादागिरी नाही का? तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये सांगतात की माझ्यावर अन्याय होतो सिल्लोड तालुक्यामध्ये। तुमची काल पेपरला बातमी आहे आमदार साहेब, मला एक सांगा, तर तुमची नाही का दादागिरी? तुमचे लोक डायरेक्ट आमच्यावर 200-250 लोक आम्ही सिल्लोडला येत असताना तुमची सिल्लोडमध्ये डायरेक्ट हुकुमशाही, डायरेक्ट तुमचे काही कार्यकर्ते भिडावून देते आमच्यावर। त्या दिवशी मी सिल्लोडला व्हिडिओ बनवला, तुमच्या लोकांना माझ्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला। इतकी दादागिरी, इतकी हुकुमशाही का तुमची? पाहून घेऊ आता हुकुमशाही किती दिवस चालतो। प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला सांगतो, सामाजिक कार्यकर्त्याला, नीट बीड राहा, दाबून नका राहू। आमदार अब्दुल सत्तारला सिल्लोड तालुक्यामध्ये 22 तर आता 25वं वरीस चालू आहे, तर तुम्हाला विनंती करतो, विकास करायचा असला तर तरी काहीतरी घडवा, दादागिरी संपवा सिल्लोड तालुक्यामधली, एवढी विनंती करून सांगतो मी। कारण की हे काम 2022-23 मधलं आहे, हे खोटे कामाचे उद्घाटन करतात आणि इतर लोक जनतेला दिशाभूल करतात। नमस्कार, मी कृष्ण पांढरे।